भारतीय हवामान विभागानं नंदुरबार जिल्ह्यासाठी आज रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातल्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे सखल भागात पाणी साचलं असून अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत. धुळे जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून साक्री तालुक्यात उगम झालेल्या पांझरा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचे 9 दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून 37,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. धुळे शहरात गणपती पूल आणि लहान पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव हे दोन्ही पूल वाहतुकीसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातल्या पिंपरी तालुक्यात वर्धा नदीच्या पात्रात अचानक वाढ झाल्यामुळे शेळ्या चरण्यासाठी गेलेले 3 नागरिक शेतात अडकले होते, परंतु त्यांना शोध आणि बचाव पथकानं सुरक्षित बाहेर काढलं. अतिवृष्टी आणि भूस्खलन भूकंपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावसह 8 तालुक्यात आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान आज पालघर, ठाणे, रायगड, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट, तर धुळे, जळगाव, नाशिक तसंच पुणे, सातारा आणि नाशिक घाट परिसराला रेड अलर्ट जारी केला आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या.